हॅलो फ्रेंड्स, आज आपण रागीचा केक बनवत आहोत. ह्याच्यासाठी मी हाफ कप तूप घेतलं आहे. आता आपण इथे अर्धा कप गूळ घेतलं आहे. तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी बटर यूज करू शकता आणि गुळाच्या ऐवजी साखर पण यूज करू शकता. आता मी गुळ पावडर आणि तूपला मिक्स केलं आहे. आता आपण इथे हाफ कप दही टाकणार आहोत. आता मी गूळ आणि गूळ पावडर, तूप आणि दही या तिन्ही गोष्टींकडे मिक्स करून ठेवलं आहे. त्याच्यात मी नाचणीचं पीठ 1 कप टाकत आहे. आपल्याला आता ह्याला परत मिक्स करायचं आहे. 2 चमचे गव्हाचं पीठ मी आता ह्याच्यात मिक्स करत आहे. आता मी ह्याच्यात चिमूटभर मीठ 2 टीस्पून बेकिंग सोडा आणि 2 टीस्पून बेकिंग पावडर घेतला आहे. हे आपण आपल्या मिक्सरमध्ये टाकत आहोत आणि मिक्स करत आहोत. आता मी हाफ कप कोको पावडर टाकत आहे आणि आता आपण याला चांगलंपणे मिक्स करू. आता मी याच्यात 1 कप दूध टाकत आहे. मिक्स करताना ओव्हर मिक्स करू नका. आता मी इथे एक चाळणी घेतली आहे. त्यावरती मी 4 वाट्या घेतल्या आहेत आणि वाट्यांना तूप लावलं आहे. इकडे मी कढईत पाणी प्रीहीट करायला ठेवलं आहे. आता मी हे मिक्सर कप्समध्ये टाकत आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात टॉपिंगसाठी चॉप्ड ड्रायफ्रूट्स किंवा चॉकलेट पण टाकू शकता. मी आता बॅटर बेक करत ठेवला आहे. कढईत ठेवलंय. वाव, झालंय. हे बघा किती चांगले आहे. आणि माझं तर एवढे छान बेक झालेत. थोडेसे ओव्हरफ्लो झाले पण खूप चांगले दिसत आहेत. आणि हे बघा किती छान दिसत आहेत, चॉकलेटी. मी तुम्हाला आता खाऊन दाखवते. वाव, किती छान झालंय. असं चांगलं झालं. तर मी तुम्हाला खाऊन बघते. वाव, किती मस्त झालंय. फ्रेंड्स, तुम्ही पण ट्राय करा. हां, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण आपल्या स्कूलला नेऊया लंच बॉक्समध्ये. चालेल ना? आणि माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा. अरे, मी तुम्हाला जर सांगायचेच विसरले. ह्याला बेक व्हायला अर्धा तास लागला आहे.